मैदानावर लाखोंच्या संख्येने आरोग्य विभाग, सफाई कर्मचारी, वार्डबॉय असन, आयाच्या कामगारांना असं सर्व महानगरपालिका, नगरपालिका, नगर परिषद, ग्रामपंचायत, जिल्हा परिषद, विविध शासकीय निमशासकीय दवाखाना येथील सर्व कर्मचाऱ्यांना घेऊन आमच्या राष्ट्रीय अध्यक्ष माननीय चरणसिंग टाक, प्रदेश अध्यक्ष जयसिंग कछुआ यांच्या नेतृत्वामध्ये एक मोठं आंदोलन आम्ही चालू करतोय। याचं कारण 24 फेब्रुवारी 2023 रोजी राज्य शासनाने चतुर्श्रेणी कर्मचारी, सफाई कर्मचारीसाठी एक परिपत्र काढलं आहे। ते परिपत्र कर्मचाऱ्यांच्या हक्काधिकार वंचित ठेवण्यासारखं परिपत्र त्यांना काढलेलं आहे। त्या परिपत्राच्या माध्यमातून आमच्या कर्मचाऱ्यांच्या जो जीवन जगण्याचा जो प्रश्न आहे ते कुठेतरी धक्का लागण्याचा कार्य ते राज्य शासनाने केला आहे। हे जो परिपत्र काढून राज्य शासनाने एक जातीवादी निर्माण करण्याचा प्रयत्न, म्हणजे मागासवर्गीय कर्मचाऱ्यांवर अन्याय करण्याचा प्रयत्न राज्य सरकारने केलेला आहे। म्हणून आम्ही याचा निषेध करतो आणि राज्य सरकारने लवकरचे लवकर ह्याचा विचार करावा। आम्ही कोर्टातून स्टे घेतलेला आहे। राज्य शासनाने आमच्या कर्मचाऱ्यांच्या बाजूने मत मांडून कर्मचाऱ्यांना न्याय मिळवण्यासाठी आपण काम करावा। गेल्या 50 वर्षापासून लाड बागे समितीच्या माध्यमातून सफाई कर्मचाऱ्यांना मिळणारा 12% पगार पुढेही चालू ठेवा आणि त्यामध्ये कोणताही इतर लोकांना सामावून घेऊ नये अशा प्रकारचे आमचा प्रयत्न आहे। अगर सरकार 50 वर्षापासून चालत आलेला प्रथा बंद करण्याचा प्रयत्न बीजेपी शिवसेना सरकार करत असेल, आम्ही त्यांचा निषेध करतो। येणाऱ्या इलेक्शन मध्ये या कर्मचाऱ्यांना न्याय नाही मिळालाच आम्ही सर्व कर्मचारी बंधूंना एकत्र एकजूट करून आम्ही या सरकारच्या विरुद्ध आम्ही प्रचार करून मतदान करून आणि कर्नाटकमध्ये जो बदल झाले त्याप्रमाणे आम्ही महाराष्ट्रामध्ये घडवून आणण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत। तर मी सरकारला एकच विनंती करेन, शिंदे सरकार आणि फडणवीस सरकारला मी हे विनंती करेन, आपण लवकरच्या लवकर GR मध्ये बदल आणून आपण कर्मचाऱ्यांना न्याय मिळण्यासारखं आपण GR परिपत्र नवीन करावा असं मी विनंती करतो। नाही तो मोठा आंदोलन 7 तारखेला होतील, त्याने जो काय होईल ते परिणाम ते सरकारला भोगायला लागेल एवढंच मी बोलतो। धन्यवाद।